श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत पाईप क्लीनरपासून चाफ्याचे फूल बनविणे भाग 8। आज आपण पाहणार आहोत चाफ्याची फुलं। ओके, आपण एक पाईप क्लीनर घेतली, तिला आपण अशी कट केली। ओके, एक पाईप क्लीनर घेतली, तिला आपण अशी कट केली। ओके, कट केल्यानंतर हिचे दोन भाग केले। ओके, दोन भाग आपण काय पाहत आहोत, चाफ्याची फुलं। दोन भाग केल्यानंतर हिला आपण अशी फोल्ड केल्यानंतर हा बोट आहे, इथून एवढं घेतलं आपण आणि इथे या मागच्या पाईप क्लीनरमध्ये आपण पीळ घेतला। एक दोन पीळ घेतला, ही इकडनं इकडे घेतली आणि ही इकडनं इकडे घेतल्यानंतर इथे हे जे दोन आहे आपण इथं पीळ केला, फक्त काय केला, पीळ केला पाईप क्लीनर। ओके, आणि इथे आपण पानाचा आकार दिला आणि ही पाकळी आपण काय केली, बरोबर सेट करून घेतली। ओके, काय केली, सेट करून घेतली। ही आपली एक पाकळी तयार आहे। ओके, एक चाफ्याच्या फुलाची एक पाकळी आपली तयार आहे। ओके, मी तुम्हाला अजून पाकळी करून दाखवते। एक पाईप क्लीनर घेतली, तिचे दोन भाग केल्यानंतर एक अर्धी पाईप क्लीनर घेतली, तिला अशी फोल्ड केल्यानंतर हा आपला बोट आहे, बोटाचा एवढा थोडं वर घ्यायचं। ओके, दिसतंय तुम्हाला, एवढं घेतल्यानंतर मागून घेतल्यानंतर ही जी मागची पाईप क्लीनर आहे तिला आपण पीळ दिला। एक दोन वेळेस पीळ दिल्यानंतर ही इकडे घेतली आणि ही इकडे घेतल्यानंतर खाली या पाईप क्लीनरने पीळ टाकायचं आहे फक्त। ओके, पीळ टाकल्यानंतर बरोबर आपल्याला हे पान काय, चाफ्याचं पान काय आपल्याला बरोबर सेट करून घ्यायचं। ओके, काय करायचं, हे चाफ्याचं पान बरोबर सेट करून घ्यायचं। ओके, आपलं हे एक पान रेडी झालेलं आहे। आपल्याला अशी किती पानं करायचे, हे 5 पानं करायची। हे आपले 2 पानं तयार झाले। मी अजून परत तुम्हाला दाखवते। ही एक पाईप क्लीनर घेतल्यानंतर तिला फोल्ड केल्यानंतर मध्ये कट केल्यानंतर ही जी अर्धी आहे तिला आपण फोल्ड केल्यानंतर मधला पेरूचा बोट घेतल्यानंतर एवढं घेतलं, नंतर मागच्या ह्या पाईप क्लीनरला आपण असं पीळ दिली। एक दोन पीळ दिल्यानंतर ही इकडे घेतली आणि ही इकडे आणल्यानंतर इथे आपण फक्त काय केलं, पीळ दिला, म्हणजे तिला लॉक केली। आपण लॉक केल्यानंतर आपण बरोबर सेट करून घेतली ही पाईप क्लीनर। ओके, काय केलं, आपण सेट करून घेतली। ओके, काय केली, आपण पाईप क्लीनर सेट करून घेतली। आपले चाफ्याचे 3 पानं तयार आहेत, असे आपल्याला 5 पानं लागणार आहेत चाफा तयार करण्यासाठी। ओके, ही अर्धी पाईप क्लीनर घेतली, तिला फोल्ड केल्यानंतर पेरूच्या मापाचा आपण एवढं एक मेजरमेंट घेतल्यानंतर ही मागची साईडने तिला आपण असं फोल्ड केल्यानंतर ही इकडनं खाली आणली आणि ही इकडनं अशी खाली आणल्यानंतर हिला आपण इथे पीळ दिला, म्हणजे लॉक केलं। ओके, लॉक केल्यानंतर हे आपलं एक चाफ्याचं पान तयार आहे। आपल्याला अशी किती 5 पानं लागणार आहेत। तर एक पाईप क्लीनर घेतल्यानंतर तिला आपण अशी फोल्ड केल्यानंतर कट केल्यानंतर जी आहे ना तिला फोल्ड केल्या, इथे दाबायचं नाही आपल्याला। ओके, इथे दाबायचं नाही। पेरूचा एवढं भाग घेतला, ही मागची पाईप क्लीनरला अशी 2 पीळ दिले। ते 2 पीळ दिल्यानंतर हिला खाली आणली आणि हिला अशी इकडनं खाली आणल्यानंतर हिला आपण ट्विस्ट केली। ओके, तिला काय केली आपण, ट्विस्ट म्हणजे पीळ दिल्यानंतर हे आपलं चाफ्याचं पान तयार आहे। हे आपले पान तयार आहे। याला आता आपण कलरिंग करू। कलरिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। याला कलरिंग करायचं, आपण हे आयशॅडो पॅटर्न घेतल्यानंतर आपण याच्यातला एक येलो कलर घेतला आणि त्याच्याने आपण काय करूया, पानांना शेडिंग करूया। ओके, या पानांना थोडं फक्त नॉर्मल द्यायचं आपल्याला, की कलर यायला पाहिजे चाफ्याचा, म्हणून आपण यांना काय करतोय, आपण कलर करतो आहे। ओके, जास्त नाही, फक्त आपण खाली थोडा लावतो आहे। बघू शकता तुम्ही कसं लावते मी, नॉर्मल द्यायचं आहे फक्त आपल्याला, जास्त कलर नाही द्यायचा आहे, नॉर्मल द्यायचा आहे। ओके, फक्त आपल्याला त्याला शाईन यायला पाहिजे म्हणून शेडिंग देतो आहे आपण चाफ्याला। ओके, आपण फक्त चाफ्याला पाहिजे शेडिंग देतो। ओके, नॉर्मल लावतोय आपण। अशा प्रकारे आपले चाफ्याच्या याला कलरिंग म्हणजे आय शॅडोने आपण कलर देऊन दिलेला आहे। ओके, आता आपण यांना जॉईन करूया। जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवते। आपण ग्लू गन घेतल्यानंतर चाफ्याची पाकळी घेतली, इथे थोडा ग्लू लावला आपण। ओके, इथे थोडा ग्लू लावल्यानंतर ही पाकळी आपण इथे जॉईन केली। त्याला 5 मिनिटं आपण धरून ठेवूया। ओके, इथे जॉईन केल्यानंतर इथे धरून ठेवली करून ती चिटकेल। ओके, तिला धरल्यानंतर परत आपण ग्लू गन नंतर इथे ग्लू लावला थोडा नॉर्मल। ओके, लगेच दुसरी पाकळी घेतली, ती आपण त्याला जॉईन केली आणि आपण थोडं धरून ठेवूया 5 मिनिटं, जेणेकरून तो चिटकेल। धरून ठेवलं आपण, धरल्यानंतर परत सेम प्रोसेस आपल्याला करायची। हे सर्व पाकळ्या आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचे। ओके, काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचे। हे सर्व 5 पाकळ्या आपण काय केलं आहे, जॉईन करून घेतले। जॉईन केल्यानंतर इकडे थोडा ग्लू लावायचा आहे, इकडे थोडा ग्लू आणि इकडे थोडा ग्लू। ओके, ग्लू लावल्यानंतर त्याला आपण इकडे स्टिक करून घेऊया। ओके, असं स्टिक करून घेऊया। ओके, काय केलं आहे, आपण थोडा वेळ स्टिक करून घेतलं। ओके, काय केलं आहे, आपण थोडा वेळ तिला स्टिक करून घेतलं आहे आपण।
थोडा वेळ आपण तिला स्टिक करून घेतलं. ओके, दिसतंय तुम्हाला काय केलं आहे आपण? स्टिक करून घेतलं. दिसतंय तुम्हाला? हे पूर्ण पॅक झाल्यानंतर आपण याला आकार देऊया. ओके, आपण चाफ्याचा आकार देऊया. चाफ्याला आपण काय करतोय? आकार देतोय आपल्या चाफ्याच्या फुलाला. आपल्या चाफ्याच्या फुलाला आकार देऊन झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चाफ्याच्या फुलाला आपण आकार देऊन झालेला आहे. ओके, चाफ्याच्या फुलाला आकार देऊन झालेला आहे. आपल्याला आता याची मागची कॅप करायची आहे. कॅप कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते पुढच्या पार्टमध्ये. ओके, आता चाफ्याला कसा आकार द्यायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. ओके, आता आपल्याला चाफ्याला कॅप करायची म्हणजे मागची टोपी करायची. टोपी कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते. आपण एक ग्रीन कलरची पाईप क्लीनर घेतली, तिला आपण अशी फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर तिला थोडीशी अजून तिला आपण काय केली? फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर तिची थोडीशी नॉर्मल राऊंड घेतली. बघा तुम्ही बघू शकता मी कशी राऊंड करते. ओके, अशी राऊंड केली. तिला अशी मी लॉक करते. ओके, तिचं राऊंड केली. राऊंड केल्यानंतर तिला मी इथे नॉर्मल असा ग्लू लावला. चाफ्याच्या पाकळीला नॉर्मल असा ग्लू लावला. ग्लू लावल्यानंतर मी इथे ठेवलं चाफ्यावर ठेवलं. तुम्ही बघू शकता मी चाफ्याला काय करते? आता त्याला मी कॅप तयार करते मागील बाजूची. ओके, त्याच्यानंतर इथे ग्लू लावला. ओके, आता चाफ्याला काय करते? मी ग्लू लावला. ग्लू लावल्यानंतर मी राऊंड करणार आहे. ओके, चाफ्याला आपण काय करतोय? कॅप करतोय. ओके, ग्लू लावून मी चाफ्याची कॅप करत आहोत आपण. काय करत आहोत आपण? चाफ्याला टोपी करत आहोत. चाफ्याची मागच्या बॅक साईडने मी काय करत आहे? तिला कॅप करत आहे, जेणेकरून तो चाफा आपला पूर्ण पॅक होऊन जाईल. असं 5 मिनिट आपण धरून ठेवू. बघू शकता आपली चाफ्याची कॅप बनवून रेडी आहे. असे आपले हे चाफ्याचे फूल आहे. आपले चाफ्याचे फूल हे बनवून तयार आहे. दिसते तुम्हाला? तुम्ही बघू शकता आपले हे चाफ्याचे फूल तयार आहे आणि त्याच्या मागे कॅप पण तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपले हे चाफ्याचं फूल बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता आपले हे चाफ्याचे फूल बनवून तयार आहे. आपल्या चाफ्याचा ट्युटोरियल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई